महाराज काय सांगितलं हो अँड्रिला मुत्तू एक दिवस असा प्रसंग आला की त्या बिचारीच्या नाकातली नथ त्या वाकळत कुठं अडकली कुठं पडली काय केल्यानं खावना 2 तास उडपत होते 2 तासानं तिने ह्याला हाक मारली ती कर्नाटकातली बिचारी तिच्या नाकातली नथ पडलेली आणि ह्याला हाक मारली काय म्हणते ती बिचारी इंद्र इल्ला मुत्तू काय म्हणायची इंद्र इल्ला मुत्तू ह्याला बी काय खेळला ह्याला बी काय खेळला त्यानं बाला बोलवलं बाला पात्रानं काय केलं बाला बोलवलं बाबा इकडे म्हणला काय म्हणती बघ मला कळना याचा बाप दीडशाना आला काय म्हणतो काय झालं ग बाया ही बिचारी कर्नाटकातली तिच्या नाकातली नथ पडलेली ह्याच्या बाने विचारलं काय झालंय ग बाया तिनं सांगितलं इंद्र इल्ला मुत्तू एवढं सांगितलं ह्याचा बाप काय म्हणतो कुठे लांब जातीस बस की घराच्या बरोबर ना तुम्हाला वाटलं असेल महाराज विसरले कर्नाटकाला जायला जाताना इथून जवळ वाटतं बाउंड्री तिकडून कवटेमंकाळच्या जवळ आहे सांगली जिल्ह्याला म्हणजे जत तालुक्याला ही जवळ बाउंड्री आहे का नाही अहो श्रावण महिन्यामध्ये सोमवार दिवशी कवटेमंकाळ तालुक्यात माझा कार्यक्रम होता आणि माझ्या गावापासून हा फक्त 30 किलोमीटरवर आहे त्यांना पाठवू का ठीक आहे आणि 30 किलोमीटरवर कार्यक्रम असल्यानंतर मी फोन केला दादा कार्यक्रमाला येणार का एका पायावर तयार ह्याला कोण बोलतो दुसरं त्यानं म्हणलं ना मी घेऊन आलो सत्य जाईल अहो महाराज एका पायावर तयार दादा 4 वाजता माझ्या घरी आला मी म्हटलं दादा थांब आता आपण बसूया सोमवार सोडायचंय आपण सोमवार सोडला का आपण कार्यक्रमाला जाऊ का कार्यक्रमाची वेळ आहे 9 ते 11 कीर्तन आणि त्यानंतर बारोडाचा कार्यक्रम लवकर जाऊन काय उपयोग आहे का नाही लवकर गेले तर मग टाळ घेऊन उभा राहायचं बरोबर का हे म्हटलं नाही का माझं पाय दुखते मग जेवण कर नाही म्हटलं मी तिथंच जेवणार मी म्हटलं मला सोमवार सोडू दे मी आपला सोमवार सोडला गाडी काढली आमचे ढोलकी मास्तर हार्गन मास्तर एक सोंगाड्या ह्यो मी आम्ही 5 जणांची टीम गेली गुगत आणि मग उशिरा गेल्यामुळं 9ला कीर्तन चालू झालं आम्ही 9:30 पावणे 10ला पोहोचलो जेवणाचा कार्यक्रम संपलेला मग मी संयोजकाला फोन केला माऊली कुठं आहे म्हणलं तुम्ही आलाय का हो आलोय म्हणलं पण माझं झालं जेवण पण ही 4 जेवायचे जेवणाची सोय करा महाराज म्हणजे जेवण हिंद नाही आता कीर्तन चालू आहे शेजारी घर आहे जवळ तिथं जाऊन जेवण करून येता का मी म्हणलं कोण तर पाठवा नाही तुम्ही चला नाही म्हणलं मी कीर्तनात आहे मग त्याने असले पोरग पाठवलं कुठे गेलं ते असलं का येतो ये मुला ये सोन्या एक माझा मुका बरं हो त्याला विलाज वाटत हे काढतो की दिसून घडी टाकले आहे असा घडी आला आणि त्यांनी सांगितलं या पोराला घेऊन जावा हे बी लई बेर का जरा जवळ आला म्हणला हो का ही बांध दिसतोय का त्या बांधापासून असं उजवीकडे जायचं आंब्याचं झाड आहे ठीक आहे आंब्याचं झाड आहे पुढे जरा पुढे गेलं का हिर आहे परत चक्क्याचा बांध आहे आणि त्या पुढे लिंबाचं झाड आहे लिंब आहे पुढे जी कर्जाचं झाड आहे तीच घर त्याचं आहे म्हटलं आलं की मागायला आता रात्रीचं टाइम घे थांब घे तुझ्या जेवढ बोलतोय मी नाही मला मारलं आणि महाराज ह्यानं पोरगा आल्यानंतर मी म्हटलं आता कशाचं जेवण संत दादा माघारी नाही म्हटलं जावे म्हटलं कसं असं वळण मारत गेलो दरवाजा उघडा दिसला म्हटलं हे तर ठीक आहे मग ती एक आजी बसली होती ती बसलेली कशी नातवाला खेळवून बसली होती तिच्या घरची सगळी माणसं कार्यक्रमाला गेली होती आम्हाला बघितलं आजीने नातवाला पडसाने ठेवलं आणि तांबी घेतलं दिलं म्हणजे या जेव्हा मला बी यायचंय गावात मला म्हणलं आमच्यामुळं कोण हसलं इकडे एकटंच कोण हसलंय पण ठीक आहे म्हणलं आजी जेवणची ताटं बनवा फक्त 4 मी जेवण करून आलोय बरोबर का पिंट्या खरं सांगायचं हा थँक्यू राईट या असं काही खरं नाही 4 बनवा म्हणलं फार तर मी चहा पितो आणि आजीने 4 ताटं मांडली आणि वाढायला सुरुवात करणे ह्यांना तांबी हातात दिलं आणि हे बाहेर हात धुवायला गेले तर त्यांना तो दणका दिला गिराव दणका कळतो का बारक्या मुलांनी दिलेला दणका सी करता येतो अचानक तसा दणका दिल्यानंतर आजीला वाटलं आता ही लोक जेवणार नाहीत आता करायचं काय ह्याने काय आत पाय टाकायला
दरवाजाच्या आत आणि आजीनं भोगवलं झाकायला. झाकली मूठ 1.25 लाखाची. आता ते कोणाकोणाला माहित होतो? त्या आजीला त्या बाळाला कळलं नाही. हे दोघांनी बघत नाही, त्यात फक्त ह्यानं बघत होतो. ह्या ठिकाणला काय माहित नाही. हे जात म्हणते मला बघून आजीनं काहीतरी लपवलं. ठीक आहे, पण ती बसल्या चालू केलं. लाडू जिलेबी करंजा भात भाजी आमटी चपाती चालू केलं. ह्याने सुरुवात केली. ही जात जीवत्या कुठं? आजीनं मला बघून काय तर लपवलंय. पण ते रानातलं घर. रात्रीचे 10:30 वाजले आणि अचानक लाईट खूप दिसणं गेली. जशी काय लाईट गेली डोक्यात प्रकाश पडला. आजे मला बघून लपवतेस काय? अंधाराचा फायदा घेतला आणि बघूल्या खाली हात घातला गेला. आता मला सांगा ते पदार्थ लई घट असेल का हो? आता नाव सुद्धा कळाय नको असलेला दादा. ते पदार्थ हातात धरला हो. आता ते पदार्थ कळना. हळूच बाहेर आणून बघतोय. इकडलं वडल तिकडलं वडल समजना. म्हणला हे कळना झालाय. दाबून बघावं. मला वास्तर घेऊन बघूया पदार्थ नाकाला लावला ना. मग ती काय लई गुलाबाचं फुल होतं का? त्या पदार्थानं त्याचा सुगंध सोडला. ह्यानं ओळखलं पदार्थ वेगळा आहे आणि गड्यानं हात झाडला. तसा भेटाडावर लागला. कळ आली तशी तोंडात बोट आहे ग. दादा ए दादा खरंच सांगतो मापात राहा. म्हणून म्हणतोय बीच में नहीं बोलने का. उलुलु करने का नहीं. या भाडोडा भक्ती आरके चॅनल प्रोडक्शन चालू आहे समोर. ध्यानात ठेव. आरके चॅनल प्रोडक्शन चालू आहे समोर. ध्यानात ठेव. कळलं का? आणि साऊंड सिस्टीम वाल्यांनी देखील कौतुक करावं. तेवढं थोडा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि आपल्या संख्येवरील आरके चॅनल वाले यांच्यासाठी ही जोरदार टाळी वाजवा. मला अशीच साथ मिळाली याची बातचीत करून जातो. ध्यानात ठेवा. तुम्ही पदार्थ करून खा नाही घरी घेऊन जा. म्हणून सांगतो या भाडोडा बाबतीत उघडा नेत्राची ब्रह्मकवाडे एका धर्मराजाचे परिमान निवाडे. जेणे चुकवतील जन्माने मरणाचे साकडे. या इमारतीची लाकडे रानमाळ होती हो राजानो. अक्काबाई सावकारीनं मोठी तिने कालापूर नगरी केली खोटी. तिने तर भल्या भल्याची पाडी कुटी. मग तेथे तुमच्या काही नसले हो राजानो. मी वैयक्तिक ह्याच्यावर बोलतो बघा. घरच्या माणसावर बोलत नाही. याची भाजी मला देऊन हो घरच्या माणसावर बोलला का नाही? निश्चित बोलला का नाही? हे तर कुठलं होईल कोरोनाच्या काळात झालं. ह्याला कोण देतं पोरगी?
कोरोना होता पोरगी खपीना म्हणून पोरगी दिली ती दिली. कोरोना कोण होणार देत होतं का? तिकडली पाच तिकडली पाच डाम 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 केलं का? अहो लगीन होऊन आज जवळजवळ 6 वर्ष झाली का नाही? 6 वर्ष. 2020 ला चालू झाला कोरोना. 21 पर्यंत भयानक होता. 22 पासून सुट्टी मिळाली. 26 अगदी आनंदात चालले का नाही? आणि आता ह्यानं घरात भारत बांधणं चालू केली. का बांधणं चालू केली? शेजारच्याला खाटगाडी दिली, चुलत भावाला अंगठी दिली, चुलत पुतण्याला बेड वगैरे पलंग वगैरे दिलं. पण कोरोनामध्ये ह्याला काय दिलं नाही. म्हणून गड्याने भांडण चालू केली आणि म्हणला जा आणि मला काहीतरी घेऊन ये. ह्याची बायको हुशार म्हणली आता माझा भाऊ नोकरीला लागलाय, तुझ्यासाठी अर्धा एकर जमीन जिंकली, तुला मागायचं असतं तुझं तू सासऱ्याला माग. एकटंच गेलं. पण आता जायचं बायकोला घेऊन जायचं का नाही? एकटं गेलं. 2 दिवस चांगलं राहिलं तरी सासू सासऱ्यानं काय नाही, मेहण्यानं काय नाही. मेहना गेला होता आर्मीत. हो मला ह्याला वाटलं आर्मीत ना आलाय काहीतरी हिरवा पिवळा करत. हिरवा पिवळा कळते? हिरवा म्हणजे हा ती नव कपडी आणि पिवळा म्हणजे सोन असं वाटलं ह्याला. कुणी काय नाव काढलं नाही. मंगडी एक दिवशी रुसला. असा रुसला सकाळभरी चहा प्या घे. दादा भज केलं तर भज. दिवसभर जेवला नाही. सासू म्हणली मरून 2-3 दिवस राहिले माघारी जायना. पोरगी बी आणली नाही. रात्र झाली. 9 वाजता परत पंक्ती पडल्या. श्रीखंड होता, बासुंदी होती. खातोय कुठला? आपण जेवण नाही. आणि आजच्या खाटावर एकटाच पडून राहिला. 11 वाजेपर्यंत वाट बघितली. ही कुठं पोरगी घेऊन आलाय म्हणून सासूने विचार नाही, सासऱ्याने विचार नाही आणि मी होण्याने विचार नाही. जेवली आणि झोपली. पण रात्री लागलं पोटात कुटू 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 कुटू. आता ही पोट आहे महाराज, राहतं का पोट? शेवटी म्हणलं आता उठावं, किचन मध्ये जावावं. पण चुकून भांडी वाजली. या आर्मीत नाल्याला फकड्या. असा चोर म्हणून बदलल. किचन मध्ये जायचं धाडस केलं नाही महाराज. पण त्याला एक माहित होतं, ज्या घरात मी ज्या खोलीत झोपलोय यामध्ये शिकायन माझी सासू या शिक्यातनं काहीतरी घेऊन जात होती. याचा अर्थ काहीतरी खाऊ आहे. पण ती शिक जरा होतं उंच. बाहेर स्टूल होता, स्टूलवर ती काढत होती. हो मांदा बेजार तोंड घालून. हिथं स्टूल नव्हता. त्यानं एक थोडी साईडला काठी पडलेली. असं ढकला गेलं ती होतं गाडगं झालं उलट. जसं उलट झालं तसं खाली आलं तर फाट जसं फुटलं ती गडी काळा भांडा झाला. आता त्यात होती काकवी. साखर कारखाना चालू झालेत ना, गुराळ असते ना इकडे माहिती आहे ना, काकवी बनते उसापासून. आणि ती काकवी सांडली. मग ह्या गड्यानं कसं का असं सांडणा म्हणून चाटायचं. चारी बाजूला त्याचं पोट भरतंय का? पण परत ड्रेस कडे बघतोय तर कपडी काळी भांडी. आता म्हणला मी रुसलोय. आणि ह्या आवाजानं सासू जागी झाली. घरात काहीतरी वाजलंय. सासू लगेच आत आली. आता मेलो म्हणला. सासू आली. ह्यानं काय नाही लगेच ती बोलली तशी टाकली. साईडला लपलं कापसाय ठिकाणी. सगळ्या अंगाला कापूस चिटकला. आता कापूस चिटकला. आता करायचं काय? गडी म्हणला आपलं डोकं आहे, आपण बाहेर जायचं. सगळे झोपले आणि दरवाजा पाठीमागं हौद आहे, बारडी आहे. तिथं आंघोळी करायची, कपडी घ्यायची, पिळायची, वाळू घालायची, पंख्या खाली परत निवांत घरात जायचं. सकाळभर रसायचं. रात्र दबाक बिन पावल वाजता गेलं. त्या बारडीला हात लावली. ती कडी वाजली का कुत्रं भुकलं का सासरं जाग. अरे त्याला म्हणत नाही बघा, सासर त्याला म्हणतो. हा सासर त्याला म्हणलो. आता म्हणला मेलो. सासर का जागवतो माहितीये का? आमच्यात सांगोला बाजार असते जनावरांचा. त्यानं रविवारी 1,44,000 जर्सी गाय आणली होती. ती झाली यायला. राज्याला येली आणि त्या वासराला कशानं खाल्लं तर करायचं का म्हणून सासर जागवतं. आणि कुत्रं भुका लागला म्हणून सासऱ्याने पेंट्याला हाक मारला. अरे पेंट्या, जनावरांच्या दावणीकडला कुत्र का भुकतोय बघ. आता मेलो म्हणला. जर मी होणं आलं तर काय थोडं मारलं का? लेफ्ट राईट करून आलंय ते तर टेन्शन मध्ये. एक तर ती अग्निवीर मध्ये झालंय भरती. 4 वर्षात रिटायर होईल म्हणून ती काही बी करलं म्हणला. ती जसं बाहेर आलं तसं ही जात हुशार दावणीत पालतो पडली. आता दावणीत पालतो पडल्यावर ती बी जर लागली ह्याला चाटायला. माचाक चाटा लागलं. त्याला बी काकवी चांगली लागली. आणि मेहण्यानं पण टॉर्च लावला आणि बघितलं. दादा अहो अखंड रात्र
कवाल येल्या म्हणला. काय सांगतो म्हणलं, जशी येल्या पण येल्या तर येऊ दे, एक काम कर. बरं झालं बाबा. काय झाले बघ, पाडा का पाडी झाले बघ. दादा नाच कोणाचा बिकर, मी जोक लई सांगत नाही कारण मला सांगायचं नाही, पण तुला सांगतो अक्का बाई सावकारी न मोठी, तिने का या पुरण लागली